तर मालवणमधील निवडणूक अधिकाऱ्यांना कोर्टामध्ये खेचणार असल्याचं शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी सांगितलेलं आहे। निवडणूक काळामध्ये ज्याच्या घरी पैसे सापडले त्याला साधी नोटीसही नाहीये, पण ज्याने पैसे पकडून दिले त्याच्यावर पोलिसांनी 4 कलमं टाकली असा आरोपही निलेश राणेंनी केलाय। या प्रकरणामध्ये हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे निवडणूक काळातला संघर्ष आता दुसऱ्या टप्प्यावर येऊन पोहोचल्याचं दिसतं आहे। आरोप नाही केले। तुम्ही पण आता म्हटलात की मी आरोप केले। मी आरोप नाही, मी पुरावा दाखवला। पुराव्याच्या समोर हा बघा, हा विषय आहे, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार। अच्छा, माझे सगळे साहेब जे काय पुरावे होते हे मी निवडणूक आयोगाला दिले। एकाची रिट पिटिशन फाईल केली आहे मी कोल्हापूर खंडपीठामध्ये, तिकडे रिट पिटिशन आहे। आता मी एक जी काही केस करणार आहे ती पण निवडणूक आयोगाच्या विरोधात करणार आहे। आत्ताची जी केस करणार शेवटची, आणि कारण का त्याच्या अगोदर त्यांना शो कॉज नोटीस पण मिळालेली नाही आणि माझ्यावर 4 कलमं टाकलेली आहेत त्या मॅटरमध्ये। अच्छा, ज्याच्या घरात मी केस जी बॅग पकडली त्याच्यावर नाही केस झाली, त्यांना नाही विचारलं पैसे कुठून आले, माझ्यावर केस झाली उलटी। तर ते पण मी कोर्टात जाऊन विचारणार आहे, त्या सगळ्या अधिकाऱ्यांना पण त्याला पार्टी करणार आहे। तर ज्यांना जो पुरावा असेल त्यांनी तो पुरावा सादर करावा ना निवडणूक आयोगासमोर।